अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला, परंतु कोणत्या उमेदवाराला किती मते पडले असणार याचाच विचार करत आहात ना? तर मग हीच बातमी घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी। अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील 31,685 मतांनी विजयी झाले। त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे विनायकराव जाधव पाटील यांचा पराभव झाला, तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांना तिसऱ्या स्थानी समाधान राहावे लागले। या मतदारसंघात एकूण 20 उमेदवारांना एकूण 2,39,625 इतके मतदान झाले होते। या उमेदवारांना मिळालेली मते आता बघूया सविस्तर। महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना 96,905 मते पडली व ते विजयी झाले। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव जाधव पाटील यांना 65,236, तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांना 62,447 इतकी मते पडली। तर बसपाचे उमेदवार ॲडव्होकेट रमेश गायकवाड यांना 829, मनसेचे डॉक्टर नरसिंह भिकाणे यांना 1,111, महाराष्ट्र विकास आघाडीचे गिरजप्पा बैकरे 1,029, राष्ट्रीय मराठा पार्टीचे जाधव विनायक सोनबा यांना 3,896, सैनिक समाज पार्टीचे धीरज कांबळे यांना 209, जनहित लोकशाही पार्टीचे ॲडव्होकेट रियाज अहमद सिद्दीकी यांना 438, बहुजन विकास आघाडीचे वागलगावे रावसाहेब यांना 248 व अपक्ष उमेदवार उत्तम वाघ यांना 718, ॲडव्होकेट एकनाथ गजिरे 319, कदम पुंडलिक 441, जाधव गणेश 168, दीपक कांबळे 308, बालाजी पाटील 2,974, महादेव भंडारे 243, माधव जाधव 2,546, विशाल बालकुंदे 162, संजीव चन्नागिरे 464 व नोटाला 812 असे एकूण 2,38,074 इतकी मते अहमदपूरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये कडेकोट बंदोबस्तात 23 नोव्हेंबर शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला। जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेण्यास सुरुवात केली, परंतु महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी 8व्या फेरीत आघाडी घेण्यास सुरुवात केली। ती आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत 31,685 मतांनी विजय मिळवला। राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले। तदनंतर अहमदपूर शहरातून आमदार बाबासाहेब पाटील यांची समर्थकांनी ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या वाद्यावर भव्य मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीची सांगता आंबेडकर चौकात करण्यात आली। यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सर्व मतदार बंधू भगिनींचे बांधलेल्या अंदाजापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल जाहीर आभार मानले। निवडणुकीच्या निकालाची ही सविस्तर बातमी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या आपल्या आवडत्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।